ओम शांती. आज आहे 16/11/2025 ची अव्यक्तवाणी. रिवाईज तारीख आहे 15/12/2007. आजचं वाणीचं टायटल आहे समयाच्या महत्वाला जाणून कर्माच्या गहन गतीकडे लक्ष द्या, नसतो मोहा, एव्हर रेडी बना. आज सर्व खजिन्यांचे दाता, ज्ञानाचा खजिना, शक्तींचा खजिना, सर्व गुणांचा खजिना, श्रेष्ठ संकल्पांचा खजिना देणारे बापदादा आपल्या चोहो बाजूच्या खजिन्यांचे मुलांना बघत आहेत. अखंड खजिन्याचे मालक बाबा सर्व मुलांना सर्व खजिन्यांनी संपन्न करत आहेत. प्रत्येकाला सर्व खजिने देतात. कोणाला कमी, कोणाला जास्त देत नाहीत, कारण अखंड खजिना आहे. चोहो बाजूची मुले बापदादांच्या नयनामध्ये सामावून गेली आहेत. सर्व खजिन्यांनी भरपूर हर्षित होत आहेत. आजकालच्या वेळेप्रमाणे सर्वात अमूल्य श्रेष्ठ खजिना आहे पुरुषोत्तम संगम युगातील वेळ. कारण या संगमावरच साऱ्या कल्पाचे प्रारब्ध बनवू शकता. या छोट्याशा युगातील प्राप्तीनुसार आणि प्रारब्धानुसार एका सेकंदाची व्हॅल्यू एका वर्षा समान आहे. इतका हा वेळ अमूल्य आहे. या वेळेसाठीच गायन आहे, अब नाही तो कब नाही, म्हणजे आता नाही तर कधीच नाही. कारण यावेळीच परमात्म्याचा पाठ नोंदलेला आहे. म्हणून या काळाला हिरे तुल्य म्हटले जाते. सतयुगाला गोल्डन एज म्हटले जाते. परंतु यावेळी हा काळ देखील हिरे तुल्य आहे आणि तुम्ही सर्व मुले देखील हिरे तुल्य जीवनाचे अनुभवी आत्मे आहात. बाबा म्हणतात, सदैव आपल्या भाग्याला स्मृतीमध्ये ठेवून हर्षित होताना जे समजतात की सदैव हर्षित होतो, कधी कधी राहणारे नाही. जे सदैव हर्षित राहतात त्यांनी हात वर करा. सदैव सदैव अंडरलाईन करा. सदैव. आता टीव्ही मध्ये तुमचा फोटो येत आहे. सदैव राहणाऱ्यांचा फोटो येत आहे. मुबारक असो. मातांनी हात वर करा. शक्तींनो हात वर करा. डबल फॉरेनर्स. कोणता शब्द लक्षात ठेवाल? सदैव. कधी कधी राहणारे तर नंतर येणार आहेत. बाबा म्हणतात, बापदादांनी या अगोदर देखील सांगितले आहे की समयाचा वेग अतिशय तीव्र गतीने पुढे जात आहे. वेळेच्या गतीला जाणणारे स्वतःला चेक करा की मज मास्टर सर्व शक्तिवानची गती तीव्र आहे का? पुरुषार्थ तर सर्व करत आहेत, परंतु बापदादा काय पाहू इच्छितात? प्रत्येक मुलगा तीव्र पुरुषार्थी, प्रत्येक सब्जेक्टमध्ये पास विथ ऑनर आहे का फक्त पास आहे? तीव्र पुरुषार्थीची विशेष 2 लक्षणे आहेत. एक नष्टो मोहा, दुसरे एव्हर रेडी. सर्वात आधी या देहभान देह अभिमानापासून नष्टो मोहा असाल तर बाकीच्या गोष्टीमध्ये नष्टो मोहा होणे काही अवघड नाहीये. देहभान असल्याची निशाणी आहे वेस्ट, व्यर्थ संकल्प, व्यर्थ समय. ही आपली चेकिंग आपणच चांगल्या रीतीने करू शकता. साधारण समय हा देखील नष्टो मोहा होऊ देत नाही. तर चेक करा, प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म सफल झाले. कारण संगम युगावर विशेष बाबांचे वरदान आहे. सफलता तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर अधिकार सहज अनुभूती करवतो. आणि एव्हर रेडी, एव्हर रेडीचा अर्थ आहे मन, वचन, कर्म. संबंध संपर्कामध्ये काळाची ऑर्डर होईल अचानक. तर एव्हर रेडी आणि अचानकच होणार आहे. जसे आपल्या दादीला पाहिले, अचानक एव्हर रेडी. प्रत्येक स्वभावामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये इझी राहिल्या. संपर्कामध्ये इझी, स्वभावामध्ये इझी, सेवेमध्ये इझी, संतुष्ट करण्यामध्ये इझी, संतुष्ट राहण्यामध्ये इझी. म्हणून बापदादा समयाच्या समीपतेचा वारंवार इशारा देत आहे. स्वपुरुषार्थाची वेळ खूप थोडी आहे. म्हणून आपल्या जमेच्या खात्याला चेक करा.
खजिन्यांना जमा करण्याच्या 3 विधी या अगोदर सुद्धा सांगितल्या आहेत, पुन्हा सांगत आहे. त्या तिन्ही विधींना स्वतः चेक करा. एक आहे स्वतःच्या पुरुषार्थाने प्रारब्धाचा खजिना जमा करणे, प्राप्तीच्या खजिना जमा करणे. दुसरी आहे संतुष्ट राहणे. यामध्ये देखील सदैव शब्द ऍड करा आणि सर्वांना संतुष्ट करणे. याने पुण्याचे खाते जमा होते आणि हे पुण्याचे खाते अनेक जन्मांच्या प्रारब्धाचा आधार असते. तिसरी विधी आहे सदैव सेवेमध्ये अथक, निस्वार्थ आणि मोठ्या मनाने सेवा करणे. याने ज्यांची सेवा करता त्यांच्याकडून आपोआपच आशीर्वाद मिळतात. या 3 विधी आहेत स्वतःचा पुरुषार्थ, पुण्य आणि आशीर्वाद. ही 3ही खाती जमा आहेत. तर चेक करा की अचानक जर कोणताही पेपर आला तर पास विथ ऑनर होऊ शकाल का? कारण आजकालच्या समयानुसार प्रकृतीच्या प्रकोपाच्या छोट्या छोट्या गोष्टी कधीही येऊ शकतात. म्हणून कर्माच्या गतीचे नॉलेज विशेष लक्षात राहावे. कर्माची गती खूप गहन आहे. जसे ड्रामाचे अटेन्शन राहते, आत्मिक स्वरूपाचे अटेन्शन राहते, धारणेचे अटेन्शन राहते, तसेच कर्माच्या गहन गतीचे सुद्धा अटेन्शन जरुरी आहे. बापदादांनी पाहिले, सर्वांचे बापदादांवर आणि सेवेवर खूप प्रेम आहे. सेवेचे वातावरण चोहो बाजूला कोणत्या ना कोणत्या प्लॅन अनुसार चालू आहे. त्याचसोबत आता समयानुसार विश्वातील आत्मे जे दुःखी, अशांत होत आहेत, त्या आत्म्यांना दुःख, अशांतीपासून सोडवण्याकरता आपल्या शक्तीद्वारे सकाश द्या. जसे प्रकृतीचा सूर्य सकाशद्वारा म्हणजे उपस्थितीने अंधाराला दूर करून प्रकाश आणतो. आपल्या किरणांच्या बळाने अनेक वस्तूंचे परिवर्तन करतो. असेच मास्टर ज्ञानसूर्य आपल्या प्राप्त झालेल्या सुख शांतीच्या किरणांनी सकाशद्वारे दुःख अशांतीपासून मुक्त करा. मनसाद्वारे शक्तिशाली वृत्तीद्वारे वायुमंडलाला परिवर्तन करा. तर आता मनसा सेवा करा. जसा वाचा सेवेचा विस्तार केला आहे तसे मनसा सकाशद्वारे आत्म्यांमध्ये हॅप्पी आणि होपची म्हणजे आनंदाचे आणि आशेचे तरंग पसरवा. यावर्षी जो हॅप्पी आणि होप म्हणजे आनंद आणि आशा हा जो टॉपिक ठेवला आहे त्यानुसार हिम्मत द्या, उमंग उत्साह आणा. बाबांचा वारसा दुःख अशांतीपासून मुक्ती द्या. आता जास्त गरज सकाश देण्याची आहे. या सेवेमध्ये मनाला बिझी ठेवा तर मायाजीत विजयी आत्मा आपोआपच बनाल. अच्छा, आता एका सेकंदामध्ये सर्वांनी अतिशय गोड स्वीट सायलेन्सच्या स्टेजचा अनुभवामध्ये हरवून जा. बापदादांनी ड्रिल करून घेतली. अच्छा, चोहो बाजूच्या सर्व तीव्र पुरुषार्थी सदैव दृढ संकल्पाद्वारे सफलतेला प्राप्त करणाऱ्या, सदैव विजयाचे तिलकधारी, बापदादांचे दिलतख्तधारी, डबल ताजधारी, विश्व कल्याणकारी, सदैव लक्ष आणि लक्षणाला समान करणाऱ्या, परमात्म प्रेमामध्ये वाढणाऱ्या अशा सर्व श्रेष्ठ मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, अंतःकरणापासून आशीर्वाद आणि नमस्ते. आजचं वरदान आहे रिअल्टीद्वारे प्रत्येक कर्म अथवा बोलमध्ये रॉयल्टी दाखवणारे फर्स्ट डिव्हिजनचे अधिकारी भव. रिअल्टीद्वारे प्रत्येक कर्म अथवा बोलमध्ये रॉयल्टी दाखवणारे फर्स्ट डिव्हिजनचे अधिकारी भव. स्पष्टीकरण आहे, रिअल्टी अर्थात आपल्या खऱ्या स्वरूपाची सदैव स्मृती, ज्यामुळे स्थूल चेहऱ्यामध्ये देखील रॉयल्टी दिसून येईल. रिअल्टी अर्थात एक बाबा दुसरे कोणी नाही. या स्मृतीमुळे प्रत्येक कर्म आणि बोलमध्ये रॉयल्टी दिसून येईल. जो कोणी संपर्कामध्ये येईल त्याला प्रत्येक कर्मामध्ये बाप समान चरित्र अनुभव होतील.
प्रत्येक बोलमध्ये बाबांप्रमाणे अथॉरिटी आणि प्राप्तीची अनुभूती होईल. त्यांचा संघ रिअल असल्याकारणाने पारसचे काम करेल. अशी रिअल्टी असलेले रॉयल आत्मेच फर्स्ट डिव्हिजनचे अधिकारी बनतात. आजचा सुविचार आहे, श्रेष्ठ कर्माचे खाते वाढवा तर विकर्माचे खाते समाप्त होईल. श्रेष्ठ कर्माचे खाते वाढवा तर विकर्माचे खाते समाप्त होईल. आजचा व्यक्त इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे, चोहो बाजूला अशांती आहे. व्यक्तींचा प्रकृतीचा गोंधळ वाढणारच आहे. अशा वेळी सेफ्टीचे साधन आहे सेकंदामध्ये स्वतःला विदेही, अशरीरी किंवा आत्म अभिमानी बनवणे. तर मधून मधून ट्रायल करा. एका सेकंदामध्ये मनबुद्धीला जिथे हवे तिथे स्थित करू शकता. यालाच साधना म्हटले जाते. अच्छा. ओम शांती.